गदारोळ आपण पाहतोय, हा कार्यकर्त्यांची घोषणाबाजी आहे। भिवंडीमध्ये 2019ला काय चित्र पाहायला मिळणार आहे त्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे। चला ठीक आहे, घोषणा बस झाला। आता बोलायला थोडी ताकद ठेवा, आता मुद्दे मांडायला थोडी ताकद ठेवा। आवाज सगळ्यांचा का मुद्दे मांडायला चला ठीक आहे काय ठीक कार्यक्रम करायचा की नाही करायचा? कार्यक्रम बंद करू का? कार्यक्रम बंद करू? घोषणा बंद, कार्यक्रम बंद करतो, नाही तर घोषणा बंद। आपण चर्चा करायला आलो निवडणुकीच्या मैदानात घोषणाबाजी करा, पण कार्यक्रमांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रासमोर तुमच्या पक्षाचं कुठलंही वाईट चित्र नाही गेलं पाहिजे। घोषणा मैदानात द्या, इथे नाही। चर्चा करा, मुद्दे मांडा आणि लोकांपुढे जा। कार्यक्रम बंद करायचा का? कार्यक्रम बंद करायचा बंद करायचा का? घोषणाच द्यायच्या? आवाज कमी। तुम्हाला काय अडचण आहे? बंद करायचा? आता तुमचे नेते तिथं बसलेत, भाजपचे खासदार। हा, सगळ्यांनी घोषणा बंद करा, मुद्दे मांडा, मुद्द्याने महाराष्ट्रासमोर जा आणि मैदान निवडणुकीचं आहे घोषणाबाजी करायला। ठीक आहे, मी कार्यक्रमाला सुरुवात करतो। भिवंडी लोकसभा मतदारसंघातील हे सर्व कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते, सामान्य नागरिक, विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी होतात। गेल्या 5 वर्षात काय झालं? केंद्र सरकारकडून काय या लोकसभा मतदारसंघाला मिळालं? राज्य सरकारकडून काय मिळालं? खासदारांनी काय काम केलं? आणि इथल्या लोकांना कुणाला खासदार बनवायचंय, कुणाला पंतप्रधान पदावर बसवायचं, याविषयीची ही चर्चा जी आहे ते संपूर्ण महाराष्ट्र पाहणार आहे। सगळ्यात महत्वाचं, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत, काँग्रेसचे प्रतिनिधी आहेत, शिवसेनेचे आहेत, भाजपचे आहेत। चला, जो जीता वही सिकंदर। गेल्या वेळेला भाजपचा खासदार होता कपिल पाटीलजी। मला हे सांगा की 5 वर्षात आपण काय प्रयत्न केले भिवंडी लोकसभा मतदारसंघातील प्रश्न सोडवायला? 2014 पासून भिवंडी लोकसभा क्षेत्राचा मी खासदार झाल्यापासून आजपर्यंत तुम्ही यापूर्वी जर भिवंडी बघितली असेल तर भिवंडीचे कॉन्क्रीटचे रस्त्यांची कामं आता सुरू आहेत। 54 कॉन्क्रीटचे रस्ते माननीय मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेले आहेत। त्याच्यापैकी 12 रस्त्यांची टेंडर झाली, 12 रस्त्यांची कामं सुरू आहेत। एक केंद्र सरकारच्या माध्यमातून अंजूर फाटा ते वंजारपाटी नाका हे कॉन्क्रीटचा रस्ता, हा 48 कोटी त्याला मंजूर आहेत, त्याचं काम सुरू आहे। त्याचबरोबर अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टम जे गेल्या अनेक वर्षापासून खटाईमध्ये पडलं होतं। आपण लोकसभा मतदारसंघाविषयी करतो, म्हणजे इतर विधानसभा क्षेत्र आहेत तिथे काय कामं झाली, शहरामध्ये काय झाली, तालुक्यात रस्त्याची कामं झाली, आणखी दुसरा रस्त्याची झाली, अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टमचं झालं, मेट्रो आली, तुमच्या पाण्याचा प्रश्न अमृत योजनेतून अमृत योजनेमधून 100 MLD पाण्याच्या प्रश्नासाठी 206 कोटी रुपये मंजूर केले होते। त्या 206 कोटी मंजूर केलेल्या कामाचं 8 वेळा टेंडर काढलं, कोणी टेंडर भरलं नाही। त्याच्यामुळे अमृत योजनेची जी मुदत होती ती संपून गेली। मुदत संपल्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री महोदयांना विनंती करून नगर उत्थान मधून 100 MLD पाण्याच्या योजनेचा समावेश केला। आता त्याचा DPR बनवलेला आहे। DPR बनवल्यानंतर त्याला मंजुरी मिळाल्यावर त्याचाही टेंडर निघेल। या शहरामध्ये जे सत्ताधारी आहेत त्यांनी या शहराचं असं वाटोळं केलंय की ते टेंडर भरायला कोणी तयार नाही। कोण सत्ताधारी? कोण आहे? काँग्रेस आहे। राज्यात कोण आहे? राज्यात आम्ही आहोत, पण टेंडर इथं निघते ना। केंद्रात कोण आहे? पण तुम्ही यांचं नाक दाबायला पाहिजे होतं, तुम्ही यांचं नाक दाबायला पाहिजे होतं, निवडणुकीचं वाटोळं करू नका म्हणून। प्रोसिजर समजून घ्या। केंद्राने पैसे मंजूर केल्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून तो पैसा, त्याची मंजुरी महापालिकेकडे येते, महापालिका त्याचं टेंडर काढते, महापालिकेने टेंडर काढल्यानंतर 8 वेळा अंमलबजावणी करण्याचं काम महापालिकेचं। ठीक आहे, तर तुम्ही उभे राहणार। सुरेश तावडेजी यांनी सांगितलं रस्त्याचं काम झालं, अमृत योजना आहे, मेट्रो, ड्रेनेज लाईन, आणि जे काम झालं नाही त्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता येते या ठिकाणी भिवंडीमध्ये, ते जबाबदार आहेत। बोला। जे आता खासदारांनी कामं सांगितली, ही कामं सर्व आमदाराच्या कक्षेमध्ये येणारी कामं आहेत, ही 30 त्यांनी सांगितलेली आहेत। मग इथे जे आमदार आहेत ते 6 मधून 3 आमदार हे भाजपचे आहेत। मग ते का निष्क्रिय आहेत का? मग ते हेच का त्यांची कामं मोजतात? यांनी काय कामं केल्यात ते त्यांनी सांगावे।
मग त्यांचे आमदार त्यांचेच आमदार आहेत ना त्यांच्या पक्षाचे. त्यांची आमदार असून मग ते त्यांची काम काम असतात. पुरावा देतो. केंद्रामध्ये ठीक आहे, बघा, केंद्रामध्ये खासदार आहेत, तर त्यांनी खासदाराची मुद्द्याचं उत्तर घेऊ. खासदाराच्या अंतर्गत जी कामं येतात ती सांगावी. चला चला मी ठीक आहे. तुम्हाला आता मुख्यमंत्री महोदयाने जी कामं मंजूर केली त्या ऑर्डरवर खासदार कपिल पाटील यांच्या मागणीनुसार भिवंडी शहरातले कॉन्क्रीट रस्ते मंजूर केले. याचा पुरावा माझ्याकडे तुम्ही दाखवा ना. तर आता काय उत्तर आहे तुमच्याकडे? होतो का यांचे आमदार आहेत ते निष्क्रिय आहेत का? नाही असं नाही होऊ शकत. असं नाही हे चुकीचं आहे. असं नाही होऊ शकत. असं नाही होऊ शकत. त्यांनी पुरावा दिलेला आहे. मला मी चला बुरे ठीक आहे. मला सांगा 5 वर्षात माझा प्रश्न आहे 5 वर्षात लोकसभा मतदारसंघात नेमका काय विकास राहिला किंवा तुमचं मत काय सांगा तर त्यांच्या कामाविषयी यांनी सांगितलं आपलं मत. मला तुम्हाला मी आलं उत्तर मिळालं ना तुमच्याकडे पुरावे आहेत. सरकारच्या अधिकारात आहेत ती कामं आमदारांनी मंजूर करून घेतल्यानंतर त्याच कामाची क्रेडिट आपले सन्माननीय खासदार घेतात. तुमचाही मुद्दा तोच आहे. म्हणजे आमदारांचं क्रेडिट ते घेतात. आता यांना संधी दिली पाहिजे. मला ठीक आहे बोला. आमदारांनी घेतली. माझ्याकडे पुरावा आहे ना. मुख्यमंत्र्यांनी माझ्या नावासह केलेला पुरावा आहे. अंधेरे पुरावा काय द्या. चला ठीक आहे. आता म्हात्रे साहेब मला हे सांगा. ठीक आहे आता यांना बोलू द्या. म्हात्रे साहेब मला सांगा कामं झाली की नाही झाली? तुम्ही सत्तेत होता दोघंही सत्तेत होता. कामं सुरू आहेत. कोणाला शंका असेल कोणाला दृष्टी कमी असेल तुमचा कॅमेरा घेऊन सगळ्यांच्या सोबत आपण जाऊ. यांना बोलू द्या. चला ठीक आहे तुम्ही बोला. सर्वप्रथम मी एवढंच सांगेन की सर्वच बाबतीत सर्वच कामांमध्ये कपिल पाटील अपयशी ठरलेले आहेत. दुसरी गोष्ट ऐका मी बोलतो ऐका. तुमच्या ते सहकारी युती झाली ना तुमची. आता मला बोलू द्या ना. आता मी बोलतो आता ऐका ना. माझं म्हणणं एक आहे कपिल पाटील कुठल्या कामामध्ये बोलतोय राम का त्याच्यावरून मुद्दा मिळेल ना तुम्हाला. आता माझं म्हणणं आहे कपिल पाटील सांगतात कामं चालू आहेत. मग 5 वर्षात काय कामं केली तुम्ही? आता चालू आहेत आम्हाला सांगता. समता आणि ही जेवढी ऐका मुद्दे ऐकायचं की नाही? ही जेवढी कामं चालू आहेत. शांत राहा. तुमचे बोलतात नेते बोलतात ना. आता ते एकमेकांविषयी बोलतात ते ऐकायचं की नाही ऐकायचं? तर ठीक आहे म्हात्रे साहेब बोला. ही MMRDA अंडर मध्ये चालू आहे आणि MMRDA ऐका ही MMRDA ही ऐकता का नाही? ही विकास कशाची खातात माहिती आहे का? केंद्रातून काय केलं? ऐका चला तुम्ही म्हणताय कामं नाही झाली हे म्हणतात कामं झाली. चला तुमच्या दोघांची सत्ता आहे पण भाजपचा इथं खासदार आहे म्हणजे तुम्ही त्याला पाठिंबा देण्यापेक्षा त्यांच्यावरच टीका करताय. ठीक आहे म्हणजे हे वेगळे चित्र आहे. कोण ओरडते तिकडे? चर्चा करायची की नाही? पोलीस डिपार्टमेंटनी पाहावं तिथे. माझा चला ठीक आहे. माझा तुम्हाला एक प्रश्न आहे. माझा प्रश्न मी विचारतो. ज्या लोकांना खासदारांनी काम केलंय त्यांनी असं वाटतं त्यांनी हात वरती करा. आवाज नाही करायचा. चला इतक्या लोकांना वाटतं खासदारांनी काम केलंय. ताई थांबा मावशी थांबा. ज्यांनी खासदारांनी काम केलं नाही असं किती लोकांना वाटतं? एवढ्या लोकांना वाटतं. त्यांच्याकडे पुरावा आहे सगळा. चला ठीक आहे. माझा दुसरा प्रश्न गोंधळ करू नका. माझा दुसरा प्रश्न भिवंडी लोकसभा मतदारसंघात आता शिवसेना बोलते की काम नाही केलं आणि भाजप म्हणते काम केलं. म्हणजे यांच्यामध्ये जमतं का? नाही जमत. आता मला हे सांगा की सेना भाजपची युती ही संपूर्ण मनाने महाराष्ट्रात काम करेल असं किती लोकांना वाटतं? नाही. किती लोकांना वाटत नाही? म्हणजे किती लोकांना असं वाटतं की हे एकत्र जरी आले तरी मनातून काम करणार नाही? चला ठीक आहे. आता मी तुम्हाला मला हे सांगा की खासदारांनी जे उत्तर दिलं तुम्ही काँग्रेसच्या आहात कार्यकर्ता म्हणून सांगा भाजपच्या. चला आता ते सुरेश म्हात्रे म्हणतात की काम नाही केलं. खासदार म्हणतात काम केलं. काय तुम्ही कार्यकर्ता म्हणून काय सांगा? भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये
12,542.65 कोटीची कामं मंजूर झालेली आहेत. प्रगती पथावर आज तुम्ही कुठल्याही विधानसभा क्षेत्रामध्ये गेलात म्हणजे न भूतो आणि भविष्य ती याच्यासाठी होतील, कारण पुन्हा भाजपची सत्ता येणार आहे, भाजपचे खासदार येणार आहे, त्याच्यामुळे याच्यापेक्षा अधिक कामं होतील. आणि अतिशय मी जबाबदारीने सांगतो की खऱ्या अर्थाने खासदारांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. मुख्यमंत्र्यांची या लोकसभा खासदारांनी प्रयत्न केले. आता मला सांगा, समजा त्यांना तिकीट मिळालं तर शिवसेनेवाले काम करतील? 100% आमची 25 वर्ष मी युती सोबत आहे. शिवसेनेवर आमची हिंदू काय का करतात मला सांगा, त्यांच्यामध्ये पटत का नाही? काल उद्धव ठाकरे, अमित शहा, देवेंद्र फडणवीस एका डायसवर होते, आमची मनाने युती झालेली आहे असं असताना हे का? म्हणजे ते जालनामध्येही दिसतं, इथेही दिसतं, हे का दिसतं? युतीचा धर्म आहे. बाळासाहेबांना आम्ही दैवत मानतो आणि मातोश्रीवरून आलेला आदेश हिंदुत्व या मुद्द्यावरही झालेली युती. आणि मला विश्वास आहे का शिवसैनिक देखील हिंदुत्व या मुद्द्यासाठी एक दिलाने काम करेल जोमाने. ठीक आहे. आता एक काँग्रेसचा कार्यकर्ता, हा ठीक आहे, तुम्ही सांगा हे काय सुरू आहे? म्हणजे मला काय कळत नाही. दोन्ही एकत्र हातात हात घेऊन सगळ्या महाराष्ट्रात जातात, पण काय नेमकं काय झालं? म्हणजे भिवंडी लोकसभेमध्ये जो काही भ्रष्टाचार झालेला आहे तो फक्त बीजेपीच नाही तर त्याला शिवसेना पण जबाबदार आहे. कारण शिवसेना आणि बीजेपीची युती होती 2014ला. मग 14ला जर युती असताना यांनी खासदारांना निवडून आणण्यासाठी मेहनत केली. मग जर दोघे सामील आहेत, दोघे पण सामील आहेत. चला ठीक आहे, हे काँग्रेसच्या कार्यकर्त्याचं मत, ते दोघेही सामील आहे. मला ब्रेक घ्यायचा आहे, पण खूप इंटरेस्टिंग चर्चा आहे. खूप वेगळे इथं पाहायला मिळतं. अर्जुन खोतकर विरुद्ध रावसाहेब दानवे अशी लढाई पाहायला मिळते. भिवंडीत अशी लढाई पाहायला मिळते. पण नेमकं काय होणार आहे भिवंडीमध्ये आपण चर्चा करणार आहोत. गोंधळ कोणीही नाही घालणार, कारण मुद्दे मांडा. मी एक छोटा ब्रेक घेतो, भेटूयात एका ब्रेक नंतर. किती मिळेल? भिवंडी लोकसभा मतदारसंघात नेमके काय प्रश्न आहे या विषयावर किंवा मी लोकांकडून मत जाणून घेणार आहे. मला हे सांगा, तुम्ही येतो ना मी तुमच्याकडे. मला हे सांगा, तुम्ही कुठे राहता? भिवंडीमध्ये. भिवंडी कशी वाटते तुम्हाला? छान वाटते. ट्रॅफिक आहे का? ट्रॉफिक थोडीफार आहे, कमी झालेल्या रस्त्या. ट्रॉफिक समस्या जी होती, रस्त्याच्या कामामुळे सध्या ट्रॉफिक चालू आहे. चारही बाजूला रस्त्यांचे कामं चालू असल्यामुळे ट्रॉफिक. पाणी मिळतं सगळ्यांना व्यवस्थित 6 विधानसभामध्ये? मिळतो. चला, हा, तुम्हाला मला सांगा काय अवस्था आहे? तर मनसेचे गेल्या वेळेला 3रा नंबरला होता उमेदवार, आता 5 वर्षात काय झालं? ह्या टायमाला आम्हाला मनसेला तुम्ही बोलवलं नाही, त्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला संधी दिली ना. मी स्वतःहून आलो. मी तर तुम्हाला ओळखत नाही, तरी आलो की नाही? ओळखत नाही, मग आमच्या नेत्याला तुम्ही वरते काय नाही बोलवलं? आमच्या नेत्याला काय नाही तुम्ही बोलवलं? ठीक आहे, मुद्दे मांडा. हा, हे अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष बोला. कसं झालं? म्हणजे 5 वर्षात विकास झाला नाही झाला? काय केलं कुणी? हे म्हटले दोघांचं साठवलोट आहे. येणाऱ्या 4 वर्षामध्ये काही कामं झालेली नाही. आता उरला इलेक्शन समोर तर कामं जोरात चालू झाले. फक्त कागदपत्री जास्त 90% 10% कामं चालू आहे. तुम्हाला मी पुरावा देतो, ऑन पुरावा. आज भिवंडी शहरामध्ये कामं चालू आहे ड्रेनेजचे. हे पाईपाची कंडिशन बघा, बिगर सिमेंट बिगर पाईपेज करता डायरेक्ट पाईप टाकतात, दगडी टाकतात, वरनं माल काम चालू आहे. येणाऱ्या भविष्यामध्ये फुटणार. यांच्या बापाचा पैसा आहे का आमचा पैसा आहे? हे बघा, काम बरोबर होत नाही, एकही काम बरोबर होत नाही. या लोकांचं लक्ष नाहीये. सब हजम खुदा की कसम, एवढंच बोलेन. ठीक आहे. हा, एक मिनिट, तुम्ही विद्यार्थी? हा, कौन से पार्टी से हो आप? बताओ मेरे से. कोणत्याही पार्टीचा नाही आहे आणि मी तुम्हाला पुरावा दाखवतोय की महानगरपालिकेने काय काम केलेलं आहे. मी रोडासाठी अप्लाय केलेलं RTI की तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटने आणि स्टेट गव्हर्नमेंटने किती पैसे भिवंडी महानगरपालिका दिलेला आहे. त्याचा पुरावा असा आहे की 2011-12 आणि 12-13ला 413 करोड रुपयाचा घोटाळा संडास आणि गटारीच आहे. त्या टाइमला कोणता 413 करोड रुपये घोटाळा आहे त्या टाइमचा. त्या टाइमला गव्हर्नमेंट कोणाची होती? कुणी केलं हे? महानगर कमिशनरने ऍक्सेप्ट केलेला आहे. कमिशनरने ऍक्सेप्ट केलेला आहे की त्याचा घोटाळा झालेला आहे. कुणी केलं? त्या कोणती गव्हर्नमेंट होती? मला कोणत्याही पार्टीचा बोलायचं नाही. त्या टाइमला कोणती गव्हर्नमेंट होती तुम्ही फाइंड आउट करू शकता. आणि दुसरा, रोडचा प्रॉब्लेम बद्दल मी जो रिपोर्ट केला आहे पोलीस स्टेशन मध्ये की भिवंडीमध्ये जे रोडचा प्रॉब्लेम आहे त्यावरती ऍक्सिडेंट होतात, ते लोक मरतात. ते माझा स्वतःचा भाऊ ऍक्सिडेंट मध्ये ऑन स्पॉट डेथ झालेला आहे. तर अथॉरिटी हे म्हणतात की रोड ऍक्सिडेंट इज अनसर्टन इव्हेंट, इट मे बी हॅपन ऑर मे नॉट. तुम्ही रस्त्यावरती चालता, तुम्ही मरणार. तुम्ही भिवंडीमध्ये राहता, तुम्ही जाऊन कंप्लेंट कुठं करायला? बापरे. हा, कुठल्या पक्षाचे आहात?
कांग्रेसला एक संधी दिली आता. हा. सर भिवंडी का जो सबसे अहम मसला है वो पावर लूम है. पावर लूम यहाँ 2 से 2.5 लाख पावर लूम बिक गए भिवंडी के. भारतीय जनता पार्टी ने पावर लूम के लिए क्या किया? भाजपने पॉवरलूम साठी काय केलं? मनसे झाला, काँग्रेस झाला. ठीक आहे, ब्रेक घ्यायचा, पण त्याच्यापूर्वी एक प्रतिक्रिया. चला शिवसेनेचं कोण आहे? शिवसेनेचं एक शिवसेना. चला शिवसेनेच्या आत तुम्ही. शिवसेना उभा राहा पटकन, अगदी थोडक्यात सांगा. काय म्हणजे भ्रष्टाचार झाला, रस्ते बरोबर नाही आहेत, काय अवस्था आहे? सर असं आहे की भ्रष्टाचार झालाय, भ्रष्टाचार अख्ख्या महाराष्ट्रात अख्ख्या भारतात होत असतो. पण इथं जी मूळ मुद्दे जे आहेत, जे ह्या इथे ज्या भिवंडी शहराला जे 2 फ्लायओव्हर आहेत ते ह्या काळामध्ये ज्या आमचे खासदार जे आहेत माननीय कपिल पाटील साहेब यांच्या कारकिर्दीमध्ये मला त्यांना सवाल विचारायचा आहे की ते 2 ब्रिज हे का थांबलेले आहेत? लोकांना कल्याणला भिवंडीला येण्यासाठी जी अडचण होते ती कशामुळे थांबलेली आहे त्यांनी ते स्पष्ट. सगळीकडे काम सुरू आहे, रस्त्याचं काम सुरू आहे, ब्रिज चालू आहे. नितीन गडकरी म्हणतात भरपूर कामं झालेली आहेत, पण ब्रिजचं काम झालं नाहीये कपिल पाटील यांच्या निवासस्थानासमोर, म्हणजे आसपासच्या. मी ब्रेक घेणार आहे, पण ब्रेक नंतर ही चर्चा सुरू राहील. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आता मी खूप महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहे. कृपया तुम्ही घोषणाबाजी बंद करा, फक्त हात वरती करायचे. मी एखादा प्रश्न विचारला तर आता नाही. या देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी पंतप्रधानांची भूमिका खूप महत्वाची असते. आपण खूप विचारपूर्वक मतदान करत असतो. आपला नेता जो आहे तो आपण निवडत असतो, आणि त्याच्याशी संबंधी माझा हा प्रश्न आहे. घोषणा देऊ नका, मी फक्त प्रश्न विचारेल. हा सर्वे आपण थेट करतो आहोत. हा कुठलाही गोपनीय सर्वे नाही, हा थेट जनतेमधला सर्वे आहे. मला हे सांगा की नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत असं किती लोकांना वाटतं? फक्त हात वरती करा, आवाज नको. चला ठीक आहे, आता हात खाली करा. मला सांगा, खूप गंभीर विषय आहे, हे लक्षात घ्या. तुम्ही आवाज करताय, संपूर्ण महाराष्ट्र बघतोय. एवढ्या गंभीर विषयावर, एवढ्या गंभीर प्रश्नावर तुम्ही जर असा गोंधळ घालत असाल तर भिवंडी लोकसभा मतदारसंघाची प्रतिभा कशी जाईल हे मला माहित नाही. आता माझा दुसरा प्रश्न आहे, राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत असं किती लोकांना वाटतं? आवाज नाही करायला सांगितला, हात वरती करायला सांगितला. आवाज नाही करायला सांगितला. चला ठीक आहे. आता मला हे सांगा, चला राहुल गांधी पंतप्रधान होईल असं तुम्हाला वाटतं का? कशामुळे? कारण राहुल गांधी खोटं बोलत नाही, म्हणून राहुल गांधी पंतप्रधान व्हावे आम्हाला वाटतं. थोडक्यात मला असं वाटतं की राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये चुरस लावण्यापेक्षा नवीन पर्याय निवडला पाहिजे, आणि तो वंचित बहुजन आघाडीचा असला पाहिजे. त्याच्यामुळे दोन्ही घोषणा देत आहेत, दोन्ही चोर आहेत आणि दोन्ही चोर असतील. तिसरा झाला पाहिजे. चला ठीक आहे. हा अगदी थोडक्यात, कुठल्या पक्षाचा आहे? हा तर एक काँग्रेस झाला, तरी अगदी थोडक्यात बोला. राहुल गांधी काय झाले पाहिजे? राहुल गांधी जैसा आदमी देश में नहीं है, प्रधानमंत्री उन्हीं को बनना चाहिए. और आज देश 60 साल में जो पीएम झूठ नहीं बोला, 5 साल में पीएम झूठ बोल गया, जो 60 साल में नहीं झूठ. ठीक आहे. आता मला सांगा, तुम्ही पुन्हा नरेंद्र मोदी झाले पाहिजे असं तुम्हाला वाटतं? काय क्वालिटीचे आहे राहुल? म्हणजे ते बोलतात की झूठ बोलता नाही राहुल गांधी, तो वो होणे चाहिए. 2014 मध्ये जगामध्ये देशाची व्यवस्था होती ती खूप खालच्या स्तरावर गेली होती. नरेंद्र मोदींनी 5 वर्षामध्ये जे देशाला जगामध्ये खरोखर भारत मातेला विश्वगुरुपदी विराजमान करण्याचं स्वप्न आहे भारताचं, ते पूर्ण करण्याचं स्वप्न त्यांनी आज दाखवलं गेलं आहे. आणि आम्ही जगामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये आज 5व्या क्रमांकावर गेलो आहोत. आम्ही क्षेपणास्त्रामध्ये पुढे गेलो आहोत, आम्ही संरक्षणामध्ये पुढे गेलो आहोत. आमच्या सामान्य माणसाचं जनजीवन हे सुव्यवस्थित झालेलं आहे, आणि प्रत्येक जनजीवन सुव्यवस्थित. बरं, कुठल्याही पक्षाचा नाही असं कोण आहे इथे? कुठल्याही पक्षाचा नाही. निवडणूक लढवता ना, पण तुम्ही आज हे कुठल्या पक्षाचे आहेत बघा? काँग्रेसचा आहे. ठीक आहे. तुम्ही कुठल्या पक्षाचे? कुठला हे आहेत का? कुठल्या पक्षाचे? मनसेचे आहेत का? हे काँग्रेसचे का? कुठला? ये पुढे. आता मला सांग, नक्की नाही ना? जर मला दिसलं तर उद्या मी चालवणार, पहा खोटं बोलला म्हणून. मला सांगा, नरेंद्र मोदी, राहुल गांधी, आता हे म्हटलं की तिसरा पर्याय निवडला पाहिजे. कसा पंतप्रधान पाहिजे आपल्याला? नाही सर, मला ऍक्च्युली तिसरा तर मुलीच नको आहे सर. काँग्रेसच्या याच्यामध्ये बंगल्यावरनं फोन येत नव्हते, पण बीजेपीच्या याच्यामध्ये माझ्यावर रेकॉर्डिंग आहे सर. का माझं ट्रान्सपोर्ट असल्या, मी स्वतः एक छोटासा नागरिक आहे,
आणि माझं स्वतःचं ट्रान्सपोर्ट आहे, माझ्या 4 गाड्या आहेत. पण त्या 4 गाड्या लावण्यासाठी बंगल्यावरनं फोन करावा लागतो. माझ्याकडे ती रेकॉर्डिंग आहे का, रेकॉर्डिंग केलं, बंगल्यावरनं फोन केला जाईल तेव्हा तुझ्या गाड्या. नाही कळलं, काय कळलं तुम्हाला काय? माझा प्रश्न आहे सांगतोय मला हे सांगायचंय का मला बीजेपी का नकोय, मला बीजेपी का नको, नरेंद्र मोदी तुला नकोय पुन्हा? मला बीजेपी नकोय आणि मला काँग्रेस पण नकोय, मला हे माझ्या हाताने नाही पाहिजे. ठीक आहे. आता मी व्यासपीठावर येतो. मला हे सांगा, मला आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीला विचारतो की दहशतवादी जो हल्ला झाला आणि आता पंतप्रधानांनी म्हणजे त्याविषयी काय तुम्हाला वाटतं? भिवंडी तावडे साहेब तुम्ही सांगा की दहशतवादी हल्ला कशामुळे झाला, की एकही हल्ला होऊ देणार नाही जवानांना, म्हणजे एकसारखे बदले में 100 सर असं जे होतं ते काय वाटतं तुम्हाला? साहेब सत्तेमध्ये येण्याच्या अगोदर जे बोलत होते की युपीए गव्हर्नमेंट हे देशाची संरक्षण कसे करतात असे ते प्रश्न उचलला होता. परंतु आता त्यांच्या वेळेलाही तीच गोष्ट घडलेली आहे. मग ते आता काय करत होते? देशाचं रक्षण कसं करत होते हे गव्हर्नमेंट? मग हे 300 किलो आरडीएक्स आलं कुठनं? 200 का 300 जे पण आरडीएक्स आहे ते आलं कुठनं याची चौकशी व्हायला पाहिजे. मग हे संरक्षण कसं करतात आपल्या देशाचं? हे भारतीय खासदार म्हणून तुम्ही काय मतदारांना काय सांगाल? नरेंद्र मोदी काम करतायत, काय सांगाल तुम्ही खासदार म्हणून मतदारांना? मला 2-3 प्रश्न विचारले, त्यांची उत्तर देऊ का मी? आधी हे उत्तर द्या, त्यानंतर मी तुला संधी देतो. मी पुलवामाला जो हल्ला झाला याच्या पाठीमागे त्या काश्मीरला जी नीती आहे ती पूर्वीच्या एक 6-8 महिन्यापूर्वी सीआरपीएफचे पोलीस हे येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या गाड्या चेक करत होते. पण ह्युमन राईट्सवाल्यांनी आणि काश्मीरच्या जनतेने उठाव केला की आम्हाला सामान्य नागरिकांना त्रास होतो म्हणून त्यांच्या गाड्या चेक बंद केलं. याच्या पाठीमागे जे लोक कोणी त्या लोकांना संरक्षित करतात त्यांचा हात आहे. जर ह्या गाड्या चेक करणं बंद केलं नसतं, हे 200 किलो आरडीएक्स हे आलं नसतं आणि 100% आमच्या सीआरपीएफच्या सैनिकांवर जो हल्ला झाला तो झाला नसता. याला जबाबदार त्यांना पाठीशी घालणारे एक लोक आहेत. चला ठीक आहे, तुमच्यावर जे आरोप झाले ठीक आहे. तुम्हाला जे प्रश्न विचारले तो ब्रिज का होत नाहीये तुमच्या घरासमोर? यांनी मला मगाशी प्रश्न विचारला ब्रिजचा. आता विरोधाभास कसा आहे बघा. MMRDची कामं मी मंजूर केली हे सांगतात ते आमदाराचं काम आहे. आता हे MMRDची कामं आहेत, हे आमदाराचं नाही का? आमदार शिवसेनेचा आहे ग्रामीण भागात. तरी मी उत्तर देतो, हे जी कामं दिली हे काँग्रेसच्या काळात दिलेली आहेत, आम्ही कामं दिली नाही. यांनी बोगस ठेकेदार कुठून शोधून आणला आणि त्याला कामं दिली. त्याच्यानंतर आम्ही त्या ठेकेदाराला टर्मिनेट केलाय, टर्मिनेट करून दुसरे ठेकेदार नेमलेत आणि आता काम सुरू झालेलं आहे. लवकरच ती दोन्ही ब्रिज पूर्ण होणार. हे विरोधाभासाचे प्रश्न चालत नाही. दुसरा एक मुद्दा टेक्सटाईलचा विचारला. टेक्सटाईल काय केलं? टेक्सटाईलचा बिझनेस मी इकडे कॉलेजला येतो तेव्हापासून तेजी मंदी काँग्रेसचं सरकार असताना तेच होतं. सरकार आमचं आता आलं. आमचं सरकार येऊन 4.5 वर्ष झाले. या 4.5 वर्षामध्ये यान बँकिंगची योजना आली, देशासाठी जी टेक्सटाईलची पॉलिसी झाली ती पॉलिसी भिवंडीमध्ये लॉन्च झाली. त्या पॉलिसीमध्ये जर 11 लोकांचा ग्रुप केला तर यान बँकिंगच्या मध्ये तुमचे 2 कोटी, सरकारचे 2 कोटी बिना व्याजाने 2 कोटी 4 कोटीचा तुम्ही भांडवल उभं करून त्याच्यामधून यान खरेदी करू शकता. ठीक आहे. शहापूर मधून कोण आले? शहापूर मधून हे आलेले आहेत. मला सांगा, हा भिवंडीच्या पट्ट्यातला चर्चेचा विषय झाला. शहापूरमध्ये काय अडचणी आहेत? 5 वर्षात काय झालं? माझा आजी माझी दोन्ही खासदारांना एक प्रश्न आहे का आपण आजी आणि माझी दोन्ही खासदारांना माझा प्रश्न आहे का आपण बेरोजगारी सोडण्यासाठी कोणते प्रकल्प आणले? आणि दुसरा एक विषय माझा शहापूरसाठी, जर भिवंडीत गोडाऊन होतात तर शहापूरला गोडाऊन होण्यासाठी कधी मंजुरी मिळेल? ठीक आहे. आणखी तुम्ही काय म्हटलं? शहापूरचं बोलता. शहापूरमध्ये 2-3 दिवसापूर्वी आदिवासी विवाह सोहळा झाला. त्याच्यामध्ये दोन मुलं झाले ना, 2 मुलं झालेली लोक जोडप्यांना तिथं आणून लग्न लावली गेली. हे कुठं स्वच्छ कारभार आहे का?
ठीक आहे ठीक आहे. हा काय कुठला मुद्दा आहे? मी स्वतः आदिवासी समाजाचा माणूस आहे. आदिवासी समाजामध्ये गांधर्व विवाहाची पद्धत जी आहे ती आज पण आहे आणि ती जी जोडपी मी स्वतः संवाद साधलेला मी सांगतो. मी स्वतः आदिवासी समाजाचा माणूस आहे आणि आदिवासी समाजामध्ये आज ही लग्नाआधी मुलं होतात. हा मी 100% तुम्हाला प्रूफ देऊन हे करू शकतो. चला ठीक आहे. पण या चर्चेमध्ये एक महत्वाचा मुद्दा पुढे आलाय, तो म्हणजे रोजगाराचा. रोजगार निर्माण झाला का गेल्या 5 वर्षात? किती लोकांना वाटतं भिवंडी लोकसभा मतदारसंघात रोजगार निर्माण झाला? हात वरती करा. झालंय? हात खाली ना. मग झालं असेल तर हात खाली, झालं नसेल तर हात खाली. किती लोकांना वाटतं रोजगार निर्माण झाला गेल्या 5 वर्षात? झाला नाही, आवाज नको. ठीक आहे, हात खाली. किती लोकांना वाटतं गेल्या 5 वर्षात भिवंडी लोकसभा मतदारसंघातील विधानसभा असतील किंवा तालुका असतील, शहर असेल, रोजगार निर्माण झाला नाही? हात वरती करा. चला ठीक आहे. हा ठीक आहे. एक हा उभे राहा. हा साहेब, रोजगार म्हणजे काय निर्माण झाला? रोजगारच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर माननीय खासदारांना माझा असा प्रश्न असेल की 2014च्या आधी इथले 2,500 जे लूम आहेत ते का नाही बाहेर गेले आणि यांच्या राज्यामध्ये रोजगार जर तुम्ही बोलता दिला तर हे का बाहेर गेले? रोजगार का बाहेर गेले? आता मला सांगा, मी तुमच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडे नंतर येतो, पण मला सांगा की गेल्या 5 वर्षात 2 कोटी रोजगार निर्माण करणार असं म्हटलं होतं नरेंद्र मोदींनी. मग आपली लोकसभा असेल किंवा महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघ असतील किंवा देशभरात भिवंडीमध्ये किती रोजगार निर्माण झाला आणि काय प्रयत्न केंद्र सरकार असतील किंवा राज्य सरकार असतील म्हणजे तुमच्या मार्फत करण्यात आले? सांगा. भिवंडीमध्ये अनेक प्रकल्प आलेले आहेत. गोडाऊनचा व्यवसाय आशिया खंडातला सगळ्यात जास्त मोठा भिवंडीत आहे. टेक्सटाईलच्या व्यवसायामध्ये ह्यांनी जे सांगितलं लूम बंद झाले. लूम तर पूर्वी पण बंद होत होते. अहो मी मिटिंगला जात होतो. हे साक्षीदार आहेत. लूम बंद ठेवा तेव्हा मंदी जाईल याच्यासाठी बैठका घेणारे लोक आहेत. मी माझ्या लाईफ मध्ये असं बघितलं नाही. लूम बंद करा, तेजी आणायची असेल तर लूम बंद करा, ही पॉलिसी यांची होती. या लोकांनी बैठका घेतल्या. तुम्ही काय केलं मला सांगा? 5 वर्षात राज्य सरकार केंद्र सरकार तुम्ही टेक्सटाईलची पॉलिसी आणली ना. टेक्सटाईलची पॉलिसी आणली, त्याचा लाभ लोक घेत नाही. त्याचा लाभ लोकांनी घेतला तर लूम बंद करायला लागणार नाही. अपग्रेडेशनची योजना आहे, यान बँकिंगची मी सांगितली ती योजना आहे. आता आजच तुमच्या पॉवरसाठी जी सबसिडी वाढवली त्याच्यामुळे तुम्हाला 15 HP पर्यंत जे 398 बिल येत होतं ते 218 झालं. 2 दिवस त्याला हे सगळे जे केलेलं आहे. लूम की काश्मीरमध्ये जे आता बॉम्बस्फोट झाला त्यामध्ये यांनी उत्तर खासदार म्हणतायत की या असा होता तसा होता. तिथं जो गव्हर्नर आहे तो बीजेपीचाच आहे ना. आणि निर्णय घ्यायला पाहिजे. ठीक आहे ना, उत्तर दिलं नाही, याचं उत्तर मिळालं. आता मला रोजगाराविषयी सांगा. रोजगार तर साहेब अजिबात नाहीये, अख्ख्या देशात नाहीये. खोटारडे बीजेपीचे जे पंतप्रधान आहेत देशात नाही, भिवंडीत नाही, देशात नाही, महाराष्ट्रात नाही. मला सांगा. चला ठीक आहे. मग रोजगाराची काय अवस्था आहे? ठीक आहे उत्तर मात्र बोला. मला ब्रेक घ्यायचा. पहिली गोष्ट कपिल पाटलांनी एक तरी असा हे सांगावं की हे चालू केलं आणि तिथून रोजगार निर्माण झाला, एक तरी सांगावं. चला ठीक आहे, तुम्ही आणि आम्ही सांगतो एकत्र राहायला पाहिजे. मी सांगतो. पण चला ठीक आहे, मला ब्रेक घ्यायचा. पण ब्रेक नंतर या व्यासपीठावरील लोकांना एकही प्रश्न नाही, पण लोकांच्या मनात नेमकं काय चाललंय ही चर्चा एका ब्रेक नंतर. पुन्हा एकदा स्वागत. आता फक्त लोकांच्या मनात काय म्हणजे त्यांचे काय प्रश्न हे आपण जाणून घेणार आहोत. चला तुम्हाला संधी मिळायला पाहिजे. काय मुद्दे आहेत सांगा. जरा शांत व्हा सगळ्यांनी. माझा दोन्ही आजी आणि माजी खासदारांसाठी प्रश्न आहे. 2007ला या भिवंडी लोकसभेच्या हद्दीमध्ये भिवंडी शहरात आणि भिवंडी पूर्ण लोकसभेमध्ये टोरेंट कंपनी आली. त्या टायमाला सेना बीजेपी सत्तेत जात असताना त्यांनी मोर्चा काढलं, परंतु हे लोक सत्तेत आलं, यांनी दुसऱ्या 10 वर्षासाठी अग्रीमेंट केला आणि ह्यो जो भूत आलाय त्याच्यामुळे लूम बंद पडलेले आहेत. याच्यावरती उत्तर काय यांचं आहे? मुझे बताओ. मोदी जी ने जब से अपना कारोबार संभाला है, जब से महिलाओं के पर बहुत ज्यादा अत्याचार हो रहा है. दूसरे वो लोग जो 3 तलाक के मसले को लेके जो 3 तलाक लेके मसले को जो ये हमारे शरीयत के कानून को
की कोशिश कर रही है, ये सरासर गलत है। अगदी माझा प्रश्न माजी खासदारांना आहे, ते आमच्या खासदारांना विचारतायत का तुम्ही काय काम केलं, त्यांनी पुरावा द्यावा का त्यांचे काय, त्यांचं काम काय आहे आणि त्यांनी पुरावा साहित्य पेश करावं, त्यांच्याकडे काहीच पुरावा नाही। इथं सगळे मोठे मोठे बाता करतात आणि महानगरपालिकेमध्ये भिवंडीच्या शिवसेना आणि काँग्रेस एकत्र राहतात। विचार करा या गोष्टीचा विचार। चला चला ठीक आहे तुम्ही हा अगदी थोडक्यात 30 सेकंड। इन्होंने कहा कि टेक्सटाइल में इतनी योजनाएं नहीं आई है, योजनाएं उनके लिए लागू होती है जिनके पेपर क्लियर होते हैं, जिनके पेपर क्लियर नहीं है उनके लिए योजनाएं कोई भारत सरकार की नहीं होती है। मैं आपको यहाँ से हजारों की संख्या में आपको पेपर देता हूँ। मैं राकेश ओसवाल बोल रहा हूँ। 35 CR एक ही व्यक्ति को गवर्नमेंट से सब्सिडी आई है। अगर आपको कल प्रूफ चाहिए तो मैं कल देता हूँ। देश की गवर्नमेंट ने विभिन्न टेक्सटाइल की योजना ही है और सब लोग यहाँ पे फलीभूत हो रहे हैं। ठीक आहे अगदी थोडक्यात वेगळा मुद्दा साहेब, मी खासदार साहेबांना आणि शिवसेनेला आणि काँग्रेसला विचारतो का भिवंडी शहरामध्ये काँग्रेस आणि शिवसेनेची युती आहे, आमदार आणि खासदार सेनाचा आणि बीजेपीचा आहे, प्रत्येक 15 मिनिटांमध्ये भिवंडी शहरामध्ये अँब्युलन्स निघतात, हे लोक झोपता का यांच्या घराच्या समोर? आरोग्याचा प्रश्न आमच्या हा बोला। मला दोन्ही खासदारांना एक प्रश्न विचारायचा आहे की जे स्टेजवर बसलेले आहेत, जेव्हा शेतकरी अन्यायग्रस्त होतोय, आज विकासाच्या नावाखाली बुलेट ट्रेन आणली, त्याची काय आवश्यकता नव्हती, जी मुंबई मार्गे जाणार होती ती भिवंडीत बोलवली, याचं कारण काय? आणि तिथला शेतकरी हा देशोधडीला लागले, मूर्तीच्या खाली 5 शेतकरी आणि 50 पोलीस। 5 शेतकरी ठीक आहे मला कळलं। आम्ही शिवसेना आणि बीजेपी आम्ही भाऊ आणि दोघं मिळून खाऊ असं हे सरकार आहे, परंतु आमच्या कसाऱ्या गावचा गावठाणाचा प्रश्न, बस स्टँडचा प्रश्न आणि गावठाणाच्या प्रश्नासाठी खासदार टावरे साहेबांनी प्रांत अधिकारात मिटिंग घेतली होती। त्याप्रमाणे कपिल पाटील साहेब बोललेले का मी अनेक कामं केलेले, परंतु आमच्या साहेब ह्या चॅनलवरती मी सांगतो, आमच्या कसाऱ्यासाठी 13 लाख रुपये साहेबांनी दिले होते, परंतु त्या कॉन्ट्रॅक्टदारांनी आणि सरकारने त्या रस्त्याची पूर्ण वाटोळ केलेला आहे। ठीक आहे अगदी थोडक्यात कार्यक्रम साहेब 2009 ते 14 पर्यंत काँग्रेसचं सरकार होता या ठिकाणी, 14 ते 19 पर्यंत भाजपचे खासदार या ठिकाणी आहेत। भाजपच्या खासदारांच्या थ्रू आज सर्वांनी या ठिकाणी सांगितलेलं काही कोटी हजारो कोटींचा या ठिकाणी निधी आलेला आहे। काँग्रेसच्या खासदारांनी 1 तरी कोटीचा या ठिकाणी निधी आणलेला आहे का ते त्यांनी दाखवायला पाहिजे। ठीक आहे चला हजारो कोटीचा निधी आलाय म्हणतात, काही जण म्हणतात काम झालं नाही झालं। आपण सर्वजण या कार्यक्रमात सहभागी झाला, माझा वेळ संपलेला आहे, पण उद्या महाराष्ट्रातील आणखी एका लोकसभा मतदारसंघात लाल किल्ला जाणार आहे आणि लोकांच्या मनात नेमकं काय चाललंय थेट लोकांचा सर्वे लाल किल्ला एक्सप्रेस मध्ये मी कार्यक्रम थांबवतोय। आपण पाहत राहा TV9 मराठी।